नमस्कार मंडळी, मी रुपाली जोगळेकर आणि विचार वेधच्या नाती गोती या मालिकेमध्ये आपलं स्वागत. तर आपण अटॅचमेंट आणि डिटॅचमेंटविषयी बोलत होतो. तर सतत चिंता, काळजी करणं, रागावलेलं असणं, कटकट करणं, टीका टिप्पणी, नावं ठेवणं, सतत अपेक्षा करत राहणं, तक्रारीची भावना किंवा एखाद्या गोष्टीविषयी आपल्या मनामध्ये सतत कमीपणा वाटणं, अपराधी भावना मनात असणं, सतत शंका घेणं, ईर्ष्या, दोष देणं, या ज्या सगळ्या भावना आहेत त्या आहेत लो व्हायब्रेशन इमोशन्स. आणि आपण लो व्हायब्रेशन थॉट्स तेव्हाच तयार करतो जेव्हा आपण अटॅच्ड असतो. आपण ज्यांच्यामध्ये गुंतलेले असतो त्यांचीच भावना आपण मनात तयार करतो. म्हणजे माणसं राहू देत, आपल्या गाडीवर एखादा छोटासा ओरखडा जरी आला तरी आपल्या मनावर पण एक ओरखडा निघतो, हो ना? किंवा फोनमधलं एखादं ॲप नीट चालत नसेल तर आपल्या डोक्यातलं पण एखादं ॲप्लिकेशन नीट चालत नाही. होतं ना असं? आणि त्यामुळे आपण अनेक गोष्टींशी अटॅच्ड असतो. जेवढी एखाद्या वस्तूशी किंवा व्यक्तीशी आपली अटॅचमेंट जास्त, तेवढी मनातली वेदना अधिक, असा साधा नियम आहे. शाळेच्या बाहेर मुलांना न्यायला आलेल्या 4-4 जणी किंवा एखाद्या ऑफिसच्या बाहेर चहाच्या टपरीवर उभे असलेले लोक, यांच्या गप्पा ना शांतपणे बाजूला बसून ऐका. बाहेर एखाद्या 2 व्हीलर भोवती 4-5 जण एकत्र येतात आणि गप्पा मारायला लागतात. एक जण सुरुवात करतो, काय चाललंय ना सध्या, आणि मग गप्पा सुरू होतात. या गप्पांमध्ये ना अनेक लो व्हायब्रेशन थॉट्स तुम्हाला सापडतील. म्हणजे बघा, काय बाकी सगळं ठीक चाललंय, आपलं रुटीन. काय बाई हवा आहे ना आज, सगळीकडे मेल्या साथी आहेत. मी ना तापाने आजारी होते, तू कशाने आजारी होतीस? खोकला झाला होता का? औषधं कोणती घेतली? त्या टीचर आहेत ना त्या तितपतच शिकवतात बाई. तो अमुक तो मुलगा आहे ना, तो मस्तीखोरच आहे, लांबच राहिलेलं बरं त्याच्यापासनं. माझ्या सासूबाई अशा, नवरा तसा, कामाच्या ठिकाणी राजकारणच आहे, माझी बॉस खडूचच आहे. बाई, पैसा काही एवढा आयुष्यात महत्त्वाचा नाही, अधिक पैसा मती बिघडवतो. पैसे काय झाडाला लागतात? काय ना, लोक साधा कॉलबॅक पण करत नाहीत. एवढं साधं पण समजत नाही. अमुक तो बावळटच आहे, तमका तो, त्याला फार ॲटिट्यूडच आहे. आपल्या देशाचं ना काही होऊ शकत नाही. बाकीच्या देशात कसं सगळं छान असतं, आमच्याकडचे राजकारणी असे, समाज तसा, ट्रॅफिक असं, रस्ते तसे, आपल्याकडे शिस्तच नाही, वगैरे वगैरे वगैरे. असे अनेक लो व्हायब्रेशन थॉट्स आपण फारसा विचार न करता सहज तयार करतो. ॲक्च्युली ना आपण या विचारांमध्ये वाहत जातो. दुसऱ्यांचे शब्द आपण काहीही विचार न करता उचलतो. जर आपल्या कुटुंबातलं कुणीतरी चिंतेत आहे, स्ट्रेस्ड आहे, डिप्रेस्ड आहे, तर त्याच्याबरोबर उदास आणि दुःखी होणाऱ्या, काळजी करत बसणाऱ्या माणसाची खरं तर गरजच नाही आहे. ते ऑलरेडीच लो व्हायब्रेशनवर आहे. आणि वेन वी आर अटॅच्ड, आपण पण लो व्हायब्रेशन थॉट्सच तयार करतो. आणि मग कधी कधी होतं असं की समोरच्यापेक्षा आपल्यालाच अधिक चिंता वाटायला लागते. आता याच्यामुळे जो मुळात थोडा डिप्रेस्ड आहे त्याचं चिंता आणि काळजी कमी होईल का वाढेल, सांगा बरं? म्हणजे एक जर आजारी असेल तर त्याला आजारातून बरं करण्यासाठी, बाहेर काढण्यासाठी
आपण त्या आजारापासून लांब राहिलं पाहिजे, आपण निरोगी राहिलं पाहिजे, बरोबर ना? आणि त्यामुळे अशा वेळी खरं तर त्यांना धीर देणाऱ्या शांत, स्थिर, आनंदी व्यक्तीची गरज आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये अशा एका डिटॅच्ड किंवा हाय व्हायब्रेशन थॉट्स असलेल्या व्यक्तीची गरज आहे. मग माहिती आहेत का तुम्हाला हाय व्हायब्रेशन इमोशन्स कोणते आहेत? आज यावर जरूर विचार करा. आणि असे हाय व्हायब्रेशन इमोशन्स जाणीवपूर्वक तयार करता येऊ शकतात का? यावरही विचार करा. आज जर 4-5 जणांमध्ये गप्पा मारायचा प्रसंग आला तर राजकारण, आजार, नाती, हवामान यांना नावं ठेवण्याऐवजी इतर कुठल्या विषयावर गप्पा मारता येतील का? यावरही विचार करा. समोरचे समजा याच विषयांवर गप्पा मारत बसायला आग्रह करत असतील तर ऑब्झर्वर मोडमध्ये जाता येतंय का बघा. फक्त त्यांच्या गप्पा ऑब्झर्व करा. या गप्पांमधून स्वतःला अलिप्त ठेवता येईल का? यावरही जरा विचार करा. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हाय व्हायब्रेशन इमोशन्स नक्की शोधून काढा बरं का. धन्यवाद.